मित्रांनो, अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठेबाबत राम भक्तांमध्ये जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे। प्रभू श्रीराम यांचा अभिषेक सोहळा पाहण्यासाठी प्रत्येकाचीच इच्छा आहे आणि संपूर्ण देश राममय झालेला आहे। प्रभू श्रीराम हा भगवान विष्णूचा 7वा अवतार मानला जातो। याबाबत एक अशी पौराणिक कथा आहे, ती आज आपण जाणून घेणार आहोत। तर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केले त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा। चला तर मग भगवान विष्णूचा जन्म पृथ्वीवर श्रीराम म्हणून कसा झाला याची एक कथा जाणून घेऊया। एकदा सनकादिक मुनी भगवान विष्णूच्या दर्शनाच्या इच्छेने वैकुंठाला आले, तेव्हा 2 द्वारपाल जय विजय प्रवेशद्वारावर अडकून त्यांची थट्टा सुरू केली। तेव्हा सनकादिक मुनींनी क्रोधित होऊन त्या दोघांनाही 3 जन्मासाठी राक्षस म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला। तेव्हा जय विजय यांनी वारंवार त्यांची माफी मागितली। तेव्हा ऋषी म्हणाले, भगवान विष्णू तुला 3ही जन्मात मारतील, त्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल। तेव्हा ते जे 2 द्वारपाल होते जय विजय त्यांनी हिरण्यकश्यप आणि हिरण्यकश्यप म्हणून पहिला जन्म घेतला। त्यानंतर भगवान विष्णूने वराह अवतार प्रगट होऊन दोघांचा वध केला। त्यानंतर त्यांनी रावण आणि कुंभकर्ण म्हणून दुसरा जन्म घेतला। तेव्हा भगवान विष्णूंनी श्रीरामाचा अवतार घेऊन त्यांचा अंत केला आणि 3ऱ्या जन्मात त्या दोघांचा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून झाला। त्यानंतर भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाचा अवतार घेऊन त्यांचा वध केला। त्यानंतर जय विजय या दोघांनाही मोक्ष प्राप्त झाले। एकदा नारद मुनींनी कामदेवावर विजय मिळवल्यामुळे गर्विष्ठ झाले होते। तेव्हा अहंकाराने त्रस्त झालेले नारद मुनी भगवान विष्णूकडे गेले आणि कामदेवावर विजय मिळवण्याचे सांगून स्वतःची स्तुती करू लागले। तेव्हा भगवान विष्णूंनी नारद मुनींचा अहंकार मोडण्यासाठी माया निर्माण केली आणि वैकुंठाहून परत येत असताना नारद मुनींनी एक सुंदर नगरीचा भव्य राजवाड्यात एक अतिशय सुंदर राजकुमारी पाहिली आणि तिच्यावर ते मोहित झाले। राजकन्येशी लग्न करण्याची त्यांची इच्छा झाली आणि मग ते भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना स्वतःला सुंदर आणि आकर्षक बनवण्याची विनंती केली। तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की आम्ही तेच करू जे तुमच्यासाठी फायदेशीर असेल। असे बोलून भगवान विष्णूंनी नारदजींचे मुख वानरासारखे केले, पण नारद मुनींना त्यांच्या रूपाबद्दल माहीतच नव्हते। तिच्याशी लग्न करण्यासाठी राजकन्येच्या महालात पोचले। तिथे इतर राजकुमार देखील त्या राजकुमारीशी लग्न करण्यासाठी आले। नारद मुनींचा वानर चेहरा पाहून उपस्थित सर्वजण हसू लागले आणि त्या राजकन्येनेही नारद मुनींना सोडले आणि अत्यंत देखण्या राजपुत्राचे रूप धारण केलेल्या भगवान विष्णूंच्या गळ्यात माळ घातली। तेव्हा नारद मुनींनी पाण्यामध्ये आपला चेहरा बघितला आणि त्यांचा वानरासारखा चेहरा पाहून भगवान विष्णूंचा त्यांना खूप राग आला। त्यानंतर ते वैकुंठात पोचले। तिथे तीच राजकुमारी भगवान विष्णू सोबत बसली होती। तेव्हा नारद मुनींनी क्रोधित होऊन भगवान विष्णूला शाप दिला की तुमच्यामुळे त्यांनी माझी चेष्टा केली, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्म घ्याल आणि तुम्हाला वानरांचीच मदत घ्यावी लागेल। आणि अशा तऱ्हेने नारद मुनींच्या शापामुळे भगवान विष्णूने श्रीरामाच्या रूपात मानव जन्म घेतला। अशी ही प्रभू राम जन्माच्या अवताराची कथा। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला लाईक आणि कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।